निश्चितपणाने महानगरपालिकेच्या वतीने जवळपास 5 ठिकाणी गॅस दाहिनी आणि 3 ठिकाणी विद्युत दाहिनी याची व्यवस्था अंत्यसंस्कारासाठी महापालिकेच्या वतीने केली. गॅस दाहिनी अक्कलकोट स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमी आहे. ते आधी पहिल्यापासून जुनी आहे आणि 4 स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कुमठा, देगाव, कारंबनाका आणि पद्मशाली स्मशानभूमी अशा 4 ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसवल्या. गेले 8 महिने झाले या सगळ्या गॅस दाहिन्या चालू आहेत. तिथं आपले कर्मचारी आहेत आणि ह्या गॅस दाहिन्या चालू आहेत. तर साधारणपणे ह्या गॅस दाहिनीचा अंत्यसंस्काराचा खर्च 2,000 रुपये. तरी माझी सगळ्यांना विनंती की 2,000 रुपयात अंत्यसंस्कार होत आहे आणि आपण जे अंत्यसंस्कार करतो त्याला लागणारे लाकूड, त्याला लागणारे सगळ्याचा विचार केला तर जवळपास एका याच्यासाठी अंत्यसंस्कारासाठी जवळपास 500 किलो लाकूड जातं. जवळपास म्हणजे 10 ते 15 वर्षाचं एक झाड आपल्याला तोडून हे करावं लागतं. खर्च आहे, हा खर्चही जास्त आहे. जवळपास 20-1 हजारापर्यंत अंत्यसंस्काराचा खर्च होतो. तर गॅस दाहिनी आणि विद्युत दाहिनीच्या माध्यमातून विद्युत दाहिनी तर 500 रुपयातच अंत्यसंस्कार होतात. माझी अशी सगळ्यांना विनंती की कमी खर्चात पर्यावरणाला समतोल राहण्यासाठी म्हणजे वृक्षतोड पण त्याच्यामुळे कमी होईल आणि गॅस दाहिनीचा उपयोग आपण सगळ्यांनी करावा नागरिकांनी अंत्यसंस्काराच्या वेळेस अशी सगळ्यांना विनंती करतो. आणि महापालिकेचा याचा जो खर्च होतो हा गेले अनेक आज 8 महिने झाला. 8 महिन्यात कुणीही गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कार केलेले नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी सुविधा उपलब्ध करून द्या म्हणतो त्यानंतर त्या सुविधा उपलब्ध केल्यानंतरही त्याचा उपयोग होत नसेल तर ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. तर जास्तीत जास्त याची जनजागृती व्हावी. अनेक जणांना या गोष्टी माहीत नसतील तर आपल्या माध्यमातून ही जनजागृती होणं गरजेचं आहे. कारण ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल आपल्या सोलापूरकरांचं असेल.